आदरणीय जानकर साहेबांनी गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे समाजकार्य केलं होतं आणि त्यानंतर 2003ला राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली आणि त्या स्थापनेपासून अनेक विस्थापितांच्या मुलांना प्रस्थापित बनवण्याचा हा चंग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बांधून पायाला भिंगरी बांधून ते फिरत आहेत. आणि ज्या कोणाला संधी मिळत नाही, जे राजकीय पक्ष आज तुम्ही पाहिले असाल की आज अनेक तुम्हाला तिकीट घेण्यासाठी ते जी लॉबिंग असते त्या लॉबिंगसाठी 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देऊन उमेदवारी घ्यावी लागते. पण याला एक पर्याय म्हणून आदरणीय जानकर साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये एक जनसामान्याचा एक पक्ष म्हणून एक राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली आणि या पक्षाने आजपर्यंत 4 आमदाराला जन्म दिला. आदरणीय जानकर साहेब स्वतः कॅबिनेट मंत्री होते आणि असे आता झालेल्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या ठिकाणी 3 ठिकाणी आम्हाला विजय मिळवला आणि आता या मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही एक 8 जागा उभ्या केलेल्या आहेत. आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये चांदवली विधानसभेमध्ये मी अनेक वर्ष झालं काम करतोय. त्यामुळे मी असं फिरत असताना मला रवींद्र लोहार सारखा एक असा उद्योन्मुख चेहरा आणि आमचे सगळे सहकारी त्यांच्या माध्यमातून हा मला एक चेहरा मला एक आश्वासक चेहरा या प्रभागामध्ये मला मिळाला. मी त्यानंतर मग जानकर साहेबांकडे त्यांची शिफारस केली. साहेबांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला पक्षाचा AB फॉर्म देऊन आम्हाला ही उमेदवारी त्यांनी जाहीर केली. आणि तुम्ही पाहतच असाल की उमेदवार पण खूप म्हणजे त्या लायक म्हणजे उमेदवार आहे आणि यंग मुलगा आहे आणि एक हुतकुर मुलगा आहे. त्यांनी राजकारणाची ही प्रथमतः सुरुवात केलेली आहे. त्यांनी पण समाजकार्य इथं बऱ्याचपैकी केलेलं आहे. छावा बॉईज यांचं दहीहंडी पथक आहे, अध्यक्ष झालं त्याचे अध्यक्ष संभाजी महाराजांची जयंती ही प्रथमतः या विभागामध्ये त्यांनी साजरी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे. इथल्या प्रस्थापितांना एक धडकी भरली की हा उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार असल्यामुळं की आदरणीय जानकर साहेबांना मानणारा वर्ग ह्या प्रभागामध्ये बऱ्याचपैकी आहे. 162 म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचा एक असं म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला बालेकिल्ला दिसेलच. आणि जानकर साहेबांचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील लोक हे आदरणीय जानकर साहेबांचा जो गड आहे पश्चिम महाराष्ट्राचा आमचा जो मान खटाव विधानसभामध्ये जानकर साहेबांचं म्हाडा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवलेले. तर इथला भरपूर वर्ग आहे, उत्तर भारतीय वर्ग आहे, जो UPचा पाल समाज असेल, यादव समाज असेल, विश्वकर्मा समाज असेल, हा आदरणीय जानकर साहेबांना बऱ्यापैकी मानणारा वर्ग आहे. त्यामुळे आम्ही ह्या दृष्टिकोनातून लढतो की आमचा विजयच घेणार आहे आम्ही आणि विजयाचा गुलाल हा तुम्हाला येत्या 16 तारखेला दिसेल. या वार्डामध्ये कचऱ्याची समस्या आहे. कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाहीये. सोबत इथे असलेली वॉशरूमची हालत बेकार आहे. वॉशरूमचे कॉन्ट्रॅक्ट मोठमोठ्या प्रमाणे घेतले जातात पण म्हणावे असे बांधले जात नाही. सोबतच या ठिकाणी विभागामध्ये तुम्ही इथं कोल्हा अंधेरी रोडवर जाचाल तर तुम्हाला ट्रॅफिकची समस्या नक्की भेटेल. लोकांना जाण्यासाठी त्यांचा वेळ वाया जात आहे, तसंच इंधनही वाया जात आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ट्रॅफिकची व्यवस्थापन असलेल्या विभागातील कचरा साफ करणे. परत नंतर विभागामध्ये सध्या तर लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाही आहे. या वार्डामध्ये आत्तापर्यंत झालेले 9 वर्ष मैदानाची व्यवस्था नसल्यामुळे लहान मुलाची दिशा भटकत चाललेली आहे. मुलं मोबाईलच्या नादी लागत चाललेले, यांना मैदानी खेळ खेळायला भेटत नाहीये. सोबतच या ठिकाणी कुठे आग लागली तर कुठली फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये शिरत नाहीये. न शिरल्यामुळे ती आग वाढत जाते. त्याच्यामुळे जीवितहानी नशीब आता लास्ट टाइमला इथे आग लागली होती, अशी कुठे जीवितहानी झाली नाही. इकडच्या रहिवाशांनी तात्काळ सगळं काही पद्धतीने मेहनत घेऊन ती आग विझवली. आणि पण या ठिकाणी एक फायर स्टेशनचं फायर पंपाची इथं उभारणी केली पाहिजे, जेणेकरून इथे कुठे आग लागली की पटकन अशी आग विझवली जाईल. या माध्यमातून जे काही लोकांचे छोटे बारीक लोकांचे शिक्षणाचे असो, परत नंतर मुलांचे शाळेय मुलांचे असो, शाळेना ॲडमिशनसाठी असो, मुलांना ॲडमिशनसाठी प्रायव्हेट स्कूलमध्ये जावं लागतं. महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा या ठिकाणी मुलांना योग्य असं शिक्षण भेटत नाही. त्या शिक्षणासाठी चांगली गुणवत्ता निर्माण करण्याची मी प्रयत्न करेन. वॉटर गटर मीटर सारखे सामान्य प्रॉब्लेम्स इथेही आहेत, त्या कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार? तुम्हाला सांगतो, मी या ठिकाणी उभा राहण्याचं कार्य म्हणजे मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ता आहे इथे, पण माझ्या स्वतःच्या घरात गटराचं पाणी भरतं. ही खूप मोठी दुर्दशा आहे. कारण की हे उभा राहण्याचं कारण हेच आहे की मला येणाऱ्या ह्या ज्या नगरसेवकाला आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे की ही समस्या आम्ही तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा तुम्ही आम्ही सॉल्व्ह करत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही उभा राहून आणि तुम्ही लोकांकडे कशा प्रकारे बघता हे दिसून येतं तुमच्या माध्यमातून. मागच्या नगरसेवकांनी काय काम केलेलं नाहीये त्या संदर्भात काय तुमच्यावर पुरावा आहे? मागच्या नगरसेवकांनी जशी स्वच्छता हवी असेल, घनकचरा असेल, इकडे तिकडे कचरा लोकराई लोकांच्या माध्यमातून इकडे तिकडे अशी कामं कुठलीच झालेली नाहीये. सोबतच
जे गटराचा ड्रेनेज असेल तो गटर साफ होत नाहीये, वेळच्या वेळी साफ होत नाही. गटर साफ करायला वेळ लागतो. इथे वारंवार अधिकाऱ्यांच्या पाठीमागे फॉलोअप घ्यावा लागतो. फॉलोअप घेतल्यानंतरच या सगळ्या गोष्टी इथे सॉल्व्ह केल्या जातात. मतदार राजाला आपण काय आवाहन कराल? मतदार राजाला आवाहन करतो मी की या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक तुमच्या माध्यमातून एक चांगला नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी विभागामध्ये चांगल्या माझ्या परीने कार्य करण्याचे प्रयत्न करेल आणि विभागाचा विकास हाच माझा विकास, हेच मी मतदार राजाला सांगू इच्छितो.